जशी मांजरीला मासल्यांची चटक असते तशी ह्या पिशाच्यांना रक्ताची, आणि ह्यांना जर रक्त मिळालं नाही तर ह्यांची त्वचा अधिकच राखाडी होते, शक्ती जराशी कमी होत जाते. काळ्या अंधारात काळोखाच्या पोकळीत जगणारे, प्रकाशाच्या अवतीभोवती न फिरणारे हे निशाचर रात्र होताच बाहेर पडले होते. रक्ताचा वास घेत मानवाचा पिछा करत सुटले होते. वनिता रिसॉर्टच्या कंपाऊंडच्या भिंती एक अभेद्य अमानवीय कवच जणू त्या शक्तीचा बचाव करत उभं होतं. त्या 3 मजली वास्तूतल्या एक वस्तूने न जाणे कित्येक थरारक दृश्य पाहिली असतील. जेव्हा ते निशाचर आपल्या सावजावर घात करायला जात असतील, त्या रिसॉर्टच्या भिंती, खोल्यांच्यात असलेल्या वस्तू, टेबल, सोफा, बेड, घड्याळ, टीव्ही अशा नाना तऱ्हेच्या वस्तू त्या निशाचरांच्या वावराने मळीन झाल्या होत्या. वाईट, हिंस्र लकाकी त्यांना चढली होती. त्या सर्वांवर त्यांचा दुष्प्रभाव जाणवत होता. त्या निशाचर सावट्यांनी जसं काही त्या वस्तूंवर मायाविनी केली होती. दर खोलीत त्या वस्तू एका गुप्तहेरासारख्या उभ्या होत्या आणि आत घडणाऱ्या प्रत्येक चाहुलीची खबर त्या ध्यानांना आणून देत होत्या. 3ऱ्या मजल्यावर त्या टीव्हीच्या काळ्या स्क्रीनवर 2 मानवी, एक पुरुष, एक स्त्री, 2 आकृत्या अगदी जवळ आल्या होत्या. इतकं की त्यांचं रोमांस सुरू असावं असं अंधुक दिसत होतं. जयदीपने पायलला आपल्या बाहुपाशात घेतली होती. दोघांच्याही अंतराला आता मुभा उरली नव्हती. दोघांचेही ओठ एकमेकांस भिडले होते. एक दीर्घ चुंबन सुरू झालं होतं. पायलचे मेहंदीने नटलेले हात जयदीपच्या खांद्यावरून फिरत होते. तोच जयदीपने लाईट बंद केली. दोघांच्याही मध्ये आता कसलंही बंधन उरलं नव्हतं. संपूर्णतः खोलीत कामदेव प्रसन्न झाला होता. अंधाऱ्या रात्री एका उंच कड्यावर ती वास्तू उभी होती. एक विशाल 35 फूट उंच असा एक राक्षस त्या कड्यावर उभा भासत होता. त्याच्या गर्भात त्याने एका सैतानाला आसरा दिला होता आणि वनिता रिसॉर्टमध्ये राहायला आलेल्या प्रत्येक माणसाचं ती शक्ती बळी घेत होती. अंधाऱ्या रात्रीत अंधारात 4 भिंतीनाड हे दुष्कृत्य घडत होतं, ज्या कृत्यापासून अद्याप तरी जग अनभिज्ञ होतं. रातराणीच्या सहवासात घडणारा तो थरार, ती भयानक हृदयद्रावक घटना. दिवस उजाडताच रात्री घडणाऱ्या घटनेचे प्रतिसाद कानाखुना सर्व काही पुसून टाकत होता. मग जशी पुन्हा रात्र व्हायची त्याच त्या अभद्र किंकाळ्या, उसासे, दयायाचनेचे स्वर पुन्हा घुमायचे आणि हाच फेरा पुन्हा पुन्हा होत असायचा, एका दुष्टचक्रासारखा ज्याला अंत नव्हता. कारण आजही नेहमीप्रमाणे दुष्कृत्य सुरू झालं होतं. वनिता रिसॉर्टच्या मागच्या पांढरट भिंतीवरून पालीसारखी चिकटलेली तृतीया पिशाचीन आपले हातपाय हलवत वर जात होती. कोळ्यासारखं चालत तिने 3ऱ्या मजल्यावरची जयदीप, पायल दोघांचीही रूम गाठली. 3ऱ्या मजल्यावर बेडवर जयदीप डोळे बंद करून झोपला होता. त्याच्या छातीवर डोकं ठेवून पायलही झोपली होती. बेडच्या पुढेच भिंतीवरची टीव्ही, त्या खाली टेबल दिसत होता. उजव्या बाजूला सोफा, टीपॉय, चेअर्स, डाव्या बाजूला आरसा, त्यापुढे बाथरूम आणि बाजूला गॅलरीच्या काचेचा दरवाजा, आणि त्या काचेच्या दरवाजावर आपलं पांढरफट प्रेताळ चेहरा चिटकवून तृतीया काचेवर जीभ फिरवून त्या 2 भक्षकांकडे चकाकत्या हिरवट भुकेल्या डोळ्यांनी पाहत होती. तिच्या हातांची नखं त्या काचेवर आदळत टप टप असा आवाज काढत होती. तिने तिच्या नाकपुड्या फुगवून त्या दोन्ही मानवी देहातल्या रक्ताचा वास घेतला. काचेवरून डोकं मागे घेतलं तसं आपोआप तो काचेचा दरवाजा करकरत उघडला. चंद्राची सावली गॅलरीच्या उघड्या दरवाजातून आत आली. त्या चंद्राच्या चंदेरी सावलीत श्रापितलेला तृतीयाचा काळा साया सुद्धा पुढे जयदीप, पायल दोघांच्या बेडच्या दिशेने सरसावत होता. अचानकच खोलीतलं तापमान थंड झालं होतं. अंगावर शहाऱ्यांवर शहारा येत होता. रक्त, ताजं रक्त. तृतीयाच्या तोंडातून 4 सुळे बाहेर आले. पांढरे शुभ्र, सुईपेक्षाही टोकदार विषारी दात, जे की एकदा मासात घुसले की जीव घेऊन सोडणारे, मानवाची शुभ आत्मा मलिन करणारे होते. त्या दोघांनीही काही वेळ अगोदर
जे सुखाचे क्षण जगले होते तो आनंद शब्दात वर्णन करणे नाही, पण हाच आनंदोक्षण ह्या दोन्ही जोडप्यांचा शेवटचा अंतिम क्षण तर ठरणार नव्हता ना. ह्यापुढे त्या दोघांनाही जवळीक साधता येणार नव्हतीच, कारण त्या दोघांचाही काळ आला होता. त्या रक्ताच्या लालसेत बुडालेली पिशाचिनी तृतीया ह्या दोघांचंही रक्त लुचायला आली होती. तिच्या हावरटलेल्या नजरा त्यांच्या मानेवरच्या रक्तनटिकेवर स्थिरावल्या होत्या. त्या हिरव्या नसेतून वाहणारं लाल रक्त तिच्या घशातल्या कोरडतेला सुखावणारं होतं. तृतीयाने आपली मान जराशी वर केली, जबडा मोठा केला. त्यातून 4 सुळे एकदाच बाहेर आले आणि वेगाने तिने 4ही सुळे एकदाच जयदीपच्या मानेत घुसवले. शांतचित्तेने झोपलेल्या पायलचा चेहरा, त्या चेहऱ्यावर तणाव निर्माण झाला. कपाळावर आठ्या पडल्या आणि खाडकन डोळे उघडून ती पलंगावर बसली. तिचा चेहरा घामाने न्हाऊन निघाला होता. तिचा चेहरा भयकंपित झाला होता. घशातून बाणाच्या भात्यासारखे श्वास आत बाहेर होत होते. तिने त्याच अवस्थेत गरकन वळून जयदीपकडे पाहिलं. तो सुखरूप निजला होता. स्वप्नात पाहिलेली ती पिशाचीन असं काही रूममध्ये अस्तित्वात नव्हतं. किती भयानक स्वप्न होतं, पायल स्वतःशीच म्हटली. तिने जयदीपच्या अंगावर पांघरून घातलं, मग पुन्हा त्याच्या मिठीत जाऊन निद्रेच्या अधीन झाली. भास, आभास, स्वप्न कधीच सत्यात उतरत नसतात. काही वेळा अगोदर जे काही घडलं ते नक्की एक स्वप्नच होतं का? पायलला पडलेलं स्वप्न सत्य परिस्थिती होती की असत्य? मानलं की स्वप्न हे सत्यात बदलत नसतात, पण काही फॅक्ट्स असे सांगतात की अशा काही शक्ती अस्तित्वात आहेत की ज्यांच्या मनात येणारे विचार हे सत्यात बदलतात. होय, जसं की प्राण्यांना आपल्या व आपल्या जोडीदाराची किंवा मालकाच्या मरणाची माहिती अगोदरच कळते. हो, असं ऐकीव स्वरूपात नाही हो, तर असे काही पुरावे सुद्धा आहेत. काही मनुष्यांना गावात, शहरात होणाऱ्या मृत्यूची भनक आधीच लागते. कोणीतरी मरणार आहे असा विचार अलगदच मनात येऊन जातो आणि मग दुसऱ्याच दिवशी कोणी ना कोणी वारतं. ह्या शक्तीचं नाव आहे, परंतु लक्षात नाही पायलला पडलेलं स्वप्न सत्य होतं की पुढील घडणाऱ्या अशुभ अनाहूत घटनेची तिला सावधानतेचा इशारा देणारी सूचना होती, जी वेळीच ओळखून तिने पुढील पाऊल उचलायचं होतं. हुशारीने, धीराने, न खचता. परंतु आपल्यातल्या शक्तीची जाणीवच जर आपल्याला झाली नाही तर मग ती कायमच सावलीत राहते. तसंच पायलला त्या स्वप्नातून काहीतरी सावधानतेचे धागे जुळायला हवे होते. तेव्हाच ते कोडं सुटणार होतं आणि शक्तीची जाणीवही होणार होती. पण ही तर कोड्याची सुरुवात होती. अद्याप पुढे काय काय वाढवून ठेवलं आहे ह्यापासून ती अनभिज्ञ होती. धोका. पिंजारलेल्या जटा झालेल्या केसांची तृतीया खवळली होती. क्रोधामुळे तिच्या डोळ्यातले बुबळ गडद हिरवट रंगाने चकाकत होते. पायलने पाहिलेलं ते स्वप्न काही असत्य नव्हतं, तर सत्य होतं. तृतीया जयदीपच्या मानेजवळ त्याला लुचायला गेली होती, पण अचानक तिच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी दैवी प्रकाश पडला होता, ज्याने ज्याने तिच्या त्वचेवर असहनीय जळजळ झाली होती. वेदना झाल्या होत्या व तिने लागलीच माघार घेतली होती. काहीतरी मध्ये आलं, ज्याने मला रक्त लुचता आलं नाही. तृतीया रागात खेकसली. पण कोण? तिथे तुझ्याशिवाय तर कोणीच नव्हतं. म्हातारा व्हिक्टर नमाईने म्हणाला. तिचा तो उग्र तापीट चेहरा पाहून त्याची 100% फाटली होती. बाजूला उभा शांत्याही त्या व्हिक्टरच्या खांद्यामागे लपला होता, तर त्याच्या मागे पडद्याआड कांत्या खवीस होतं. माझ्या आणि त्या दोघांव्यतिरिक्त काहीतरी होतं आणि आहे. त्या दोघांजवळ काहीतरी दैवी शक्ती आहे, जे त्या दोघांचाही बचाव करतीये. तृतीयाचे हिरवट बुबळ व्हिक्टरच्या खांद्यामागे गेलं. तिथे शांतनू खाली मान घालून भीतीने थरथरत उभा होता. नाही तृतीया, ही दोघं कामाची माणसं नाहीत. ह्यांच्यातल्या एकालाही तू भक्ष्य बनवू नकोस, नाहीतर हा रिसॉर्ट बंदच होईल. आता तू वेटर, शेफ सर्व गिळलेतच आधीच. आता जर ह्यांना काही केलंस तर बघ. हां, ठीक आहे. तसं पण ह्या खुळखुळ्याला वाजवून मज्जा नाही येणार. आणि तो जाड्या, झुरळ, पाली काय काय खातो, मला नाही बाय आवडत तो. हसताना तिचे दात बाहेर आले.
व ती रिसॉर्टच्या दारातून बाहेर पडली. ती जाताच व्हिक्टरने आपलं सर्व शरीर खुर्चीत झोकून दिलं. शट. त्याने काउंटर टेबलवर एक बुक्की मारली. शांत्या. जी मालक. उद्या ती दोघं बाहेर गेली की त्यांच्या रूममध्ये जायचं आणि सगळीकडे शोधायचं. जर तिथं काही देवाबिवाचा फोटो लॉकेट असलेलं दिसलं तर माझ्याकडे आणायचं. समजलं? जी मालक. चल जा आता. व्हिक्टरने त्याला जायची परवानगी दिली. तसा शांत्या मागच्या पडद्याआडून निघून गेला. वनिता रिसॉर्ट. पुढचा दिवस सकाळी 9:30 वाजता. डोंगर दऱ्यातून सूर्य उगवून आला होता. सूर्याचा प्रकाश चौदिशेना पडला जात सर्व मानवी भूलोक जग उजळून निघालं होतं. सकाळच्या प्रहरी पक्षी मोठ्या आनंदाने ओरडत आकाशातून थव्या थव्याने उडत होते. सर्वीकडे कसं आनंददायक, उल्हासमय, सुखदायक वातावरण पसरलं होतं. पण या वनिता रिसॉर्टवर, त्या पिशाचिनीच्या अड्ड्यावर मात्र शोकाकुळ वातावरणाची मळब चढली होती. म्हणायला नेहमीचीच चढलेली असायची. परंतु जे लोक गेस्ट वनिता रिसॉर्टवर राहायला यायचे त्यांना मात्र तो शोकांतिक अशुभ वातावरण नजरेस पडत नव्हतं. कारण त्या पिशाचिनीने तसा मायावी भूल देखावा तिथे उभारला होता जो सामान्य मानवी नजरेला कसा दिसणार. ती अशुभ संकेताची जाणीव त्यांच्या सामान्य मनाला कशी जाणवणार. त्यासाठी कोणीतरी दैवी पुरुष हवा होता. जसे की समर्थ कृणाल. नवा दिवस उगवला होता. पण कशासाठी? एका नव्या, थरारक, हिंसक, मौतीच्या रातीसाठी. आज न जाणे ती तृतीया कोणाचा खेळ खल्लास करणार होती देवच जाणो. आजच्या दिवसाचा अंत न जाणे कोणाच्या जीवावर बेतणार होता कोणास ठाऊक. असो, पुढे काय घडतं ते पाहूयात. काल रात्री जयदीप पायल 2 जोडप्यांचा प्रथम आयुष्य मिलन प्रणय चांगलाच रंगून गेला होता. शेवटी एकदाचे दोन्ही जीव एकसम झाले होते. एकमेकांच्या भावनांची देवाणघेवाण, एकमेकाला समजून घेणं हेच प्रेम नसतं. त्यात शारीरिक मिलनाची गरजही अत्यंत आवश्यक असते. जेव्हा 2 जीवांचं मिलन होतं तेव्हा नात्याची गाठ ही पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होत असते. जयदीप पायलची रूममधल्या बेडवर जयदीप पालता झोपला होता. त्याच्या पायापासून ते कमरेपर्यंत सफेद रंगाची चादर ओढलेली व पाठ उघडी होती. बेडपासून डाव्या हाताला वॉशरूमचा काचेचा बंद दरवाजा दिसत होता. तोच काचेचा दरवाजा हळूच आवाज न करता उघडला. उघडलेल्या दरवाजामधून नुकतीच आंघोळ करून अंगावर नवी नवेली गुलाबी रंगाची, त्यावर गुलाबी रंगाचा मॅचिंग ब्लाऊज अशी साडी घातलेली पायल ओले केस सफेद टॉवेलने पुसत बाहेर आली. तिने कटाक्ष बेडकडे टाकला. बेडवर जयदीप अद्याप पालथा झोपलाच होता. तिने त्यांच्याकडे मंद स्मित हास्य देत पाहिलं. मग समोर 10 पावलांवर ड्रेसिंग टेबल होतं. भिंतीवर 8 फूट उंचीचा आरसा बसवलेला होता. पायल चालत आरशापाशी आली. आरशापुढे असलेल्या टेबलावर तिने सौंदर्य प्रसाधने मांडली होती. तिथे त्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये तिचं मंगळसूत्र होतं. परंतु मित्र त्या काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रा बाजूलाच एक काळ्या धाग्याचं लॉकेट होतं, ज्या लॉकेटमध्ये भगवान शिवाचं त्रिशूल अडकवलेलं. पायलचे केस पुसून झाले होते. तसा तिने टॉवेल बाजूला ठेवला. पायलने सर्वप्रथम टेबलावरून मंगळसूत्र हातात घेतलं, मग ते गळ्यात घातलं आणि दुसऱ्या वेळेस तो काळ्या धाग्यातला भगवान शिवाचं त्रिशूल असलेला लॉकेट उचलला. दोन्ही डोळ्यांवर अलगद स्पर्श करत टेकवला. मग कपाळावर ठेवत त्याला नमन केलं व सर्वात शेवटी गळ्यात घातलं. काल रात्री तृतीया जेव्हा जयदीपला लुचायला आली होती तेव्हा ह्याच शिवत्रिशूलाच्या शुद्ध तेजाने तिला बंधनाची भिंत निर्माण करून माघारी परतवलं होतं. गळ्यात मंगळसूत्र, शिवत्रिशूल, लॉकेट चढवून पायल मेकअप करायला खुर्चीवर बसणार होती. तेवढ्यात तिच्या मागे डाव्या बाजूला असलेला गॅलरीचा काचेचा दरवाजा न जाणे कसं परंतु अलगद आपोआप उघडला. त्या उघडलेल्या काचेच्या दरवाजातून हलकसं सकाळचं पिवळसर ऊन एका रेषेत खोलीत शिरलं व तीच उन्हाची किरण रेषा पालता झोपलेल्या जयदीपच्या चेहऱ्यावर पडली.
ज्या कारणाने त्याची झोप डिवचली गेली. बंद पापण्यांच्या आडून डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल होऊ लागली आणि ही सर्व क्रिया आरशापुढे उभी असलेल्या पायलने पाहिली. हा दरवाजा कसा उघडला, ती स्वतःशीच म्हटली. मग जयदीपची झोप मोडायला नको म्हणून ती दरवाजा बंद करण्यासाठी दरवाजाच्या दिशेने निघाली. 10 पावलात तिने दरवाजा गाठला. उघडलेल्या दरवाजातून तिच्या चेहऱ्यावर सकाळच्या उन्हाची तिरीप आदळली आणि त्यासहितच तिच्या कानांवर काही शब्द ऐकू आले. ए टोपीवाल्या इंग्रजा, तुमच्या रिसॉर्टवर कोणी गायब झाल्याची खबर आली का? असेच काहीसे ते शब्द होते. काहींचा उच्चार पायलला नीट कळला सुद्धा नव्हता, परंतु त्या शब्दांमधला उर्मटपणा मात्र जाणवला होता. बाहेर काही भांडण वगैरे सुरू आहे की काय, असा मनातच प्रश्नमय विचार करत पायलने काचेचा दरवाजा पूर्णपणे उघडला व बाहेर आली. उघडलेल्या दरवाजातून सूर्याची किरण जयदीपच्या संपूर्ण अंगावर पडली. पायल गॅलरीत उभी होती. तिच्या नजरेला 50 मीटर अंतरावर रिसॉर्टचं बाहेर जायचं काल गेट व कंपाऊंड दिसत होतं. परंतु मित्र हो, त्या काळ्याशार बंद गेटच्या पलीकडे 2 पोटली बाबा स्टाईलचे ढेरी सुटलेले 2 हवालदार उभे होते. तर गेटच्या आत काळा कोट व काळी पॅन्टमधला 5.5 फूट उंचीचा काटकुळ्या देहाचा म्हातारा व्हिक्टर एकटा शांत असा प्रेताप्रमाणे उभा होता. व्हिक्टर नेहमी त्याच्या डोक्यावर टोपी घालायचा, पण आता ती काळी गोलसर टोपी त्याने काढून ठेवली होती, ज्याने त्याचे काळेशार मागे चोपून बसवलेले केस उन्हात पायलला अगदी ठळकपणे दिसत होते. व्हिक्टरच्या बंद गेटपुढे म्हणजेच बाहेर 2 हवालदार उभे होते, म्हणजे पांडू आणि चंदू. काल रात्री नेरळ पोलीस स्टेशनमध्ये अशी कंप्लेंट आली होती की मुंबईचे काही पर्यटक माथेरान फिरायला आले होते व ते सर्व वनिता रिसॉर्टवर वास्तव्यास होते. पण 2 आठवडे होऊन गेले तरी ते मुंबई शहरात काही घरी परतले नव्हते. म्हणूनच त्यांच्या नातेवाईकांनी शोधार्थकरिता ही कंप्लेंट नोंदवली होती. काही वेळ अजून हवालदारांनी व्हिक्टरची चौकशी केली, पण त्यांच्याकडून हवी तशी माहिती मिळाली नाही. तसे हवालदार निघून गेले. व्हिक्टर तसाच त्या दोघांपुढे जाताना छन्नी हसत पाहत होता. त्याच्या उजव्या खांद्यामागून गॅलरीत उभी पायल त्याच्याकडेच पाहताना दिसत होती. तोच त्याने खांद्यामागून हलकेच तिरकसपणे पाठीमागे पाहिलं. तेवढ्यातच गॅलरीतून पायल पटकन भिंतीआड दडली. परंतु व्हिक्टरला तिची चाहूल मात्र लागली होती, हे तिला ठाऊक नव्हतं. हुश असं करतच एक मोठा सुटकेचा उसासा पायलने सोडला व भिंतीला पाठ टेकून उभी राहिली. तिच्या छातीचा भाता वेगाने खालीवर होत होता. परंतु ही भीती का वाटत होती? त्या म्हाताऱ्या व्हिक्टरची भीती का? कशासाठी? तो काही तिचा कोणी शत्रू नव्हता, नाही तिच्या ओळखीतला होता. मग ही भीती, तो मागे पाहायच्या अगोदर पायलने भिंतीआड लपणं, हे सर्व का? कशासाठी? असं म्हणतात स्त्रियांना समोरच्या माणसाच्या मनातलं चांगलं वाईट कळतं. तसंच त्या व्हिक्टरचा स्वभाव पायलला कळला असावा का? तो म्हातारा व्हिक्टर, त्याच्या मनातलं पाप, त्याचा स्वभाव फार वाईट आहे, अशीच काहीशी भावना पायलच्या मनात तर आली नसावी. असो, इतकं खोलात जाऊन विचार करण्याला काही अर्थ नाही. परंतु इतकं मात्र खरं की पायलला त्या म्हाताऱ्या खडूस व्हिक्टरचा स्वभाव, वागणं मुळीच आवडलं नव्हतं. जरा वेळाने पायलचे श्वास पूर्ववत झाले. तसे पायलने दोन्ही डोळे बंद केले. पुन्हा एकदा एक सुटकेचा उसासा सोडला. पायल! अचानक तिच्या कानांवर जयदीपचा आवाज आला. सूर्यप्रकाश किरण चेहऱ्यावर पडल्याने त्याची झोप मोड झाली होती. तसे त्याने वळून पायलकडे पाहिलं होतं, तेव्हा त्याला पायल भिंतीला टेकून जराशी घाबरल्यासारखी दिसली, जे पाहून त्याने तिला लागलीच आवाज दिला होता. जयदीपच्या अचानक आलेल्या आवाजाने ती जराशी दचकलीच. मग लागलीच सावरत म्हणली, हां काय? तिने न समजून विचारलं. हेच मी तुला विचारणार होतो. काय, तू अशी घाबरलीयस का? जयदीपने भुवया उंचावल्या. प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहू लागला. मी घाबरले? पायलने पुन्हा जयदीपलाच विचारलं.
त्यावर त्याने तोंड आणि भोया दोन्ही उंचावत हो म्हटलं. छे, मी कुठे घाबरले. अचानक काहीतरी कारण लक्षात आल्यासारखं पायल लागलीच म्हटली. ते इथे गॅलरीत झुरळ होती. झुरळ? झुरळ? झुरळाला घाबरलीस? जयदीप स्वतःशीच मान हलवत हसला व हळूच बेडवरून उठला. पायल, आता कधीही झुरळाला घाबरू नकोस, ओके? कारण मी आहे ना. जयदीपने असं म्हणतच तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्यावर तिने मंद स्मित हास्य करीत होकारार्थी मान हलवली. गुड. आता तू मस्तपैकी रेडी हो, कारण आपल्याला आता नेरळच्या बुधवारच्या बाजारात फिरायला जायचे. जयदीप हसत म्हणाला. त्यावर पायलने सुद्धा एक्साईट होत हसतच पुन्हा मान हलवली. जयदीप फ्रेश होण्यासाठी निघून गेला. वनिता रिसॉर्टमध्येच एका जुनाट खोलीत व्हिक्टर, शांत्या, कांत्या खवीस उभे दिसत होते. खोलीचा दरवाजा बंद होता. खिडक्यांवर तपकिरी रंगाचे पडदे ओढले होते, ज्याने बाहेरचा सूर्याचा प्रकाश आत पूर्ण पडला जात खोली मंदपणे उजळली होती, जसं की संध्याकाळ झाली असावी. काय खबर आहे? व्हिक्टरची मनेरी डोळ्यांची नजर शांत्यावर खिळली होती. नेरळला फिरायला जाणार आहेत असं ऐकलं मी. काही वेळा अगोदर जेव्हा पायल जयदीपचं बोलणं सुरू होतं तेव्हाच शांत्याने दरवाजाला कान लावून ही खबरीगिरी केली होती. असं आहे काय? मग एक लक्षात ठेव, जसं ती दोघं बाहेर पडतील, डुप्लिकेट चावीने रूममध्ये घुसा आणि शोधा काय आहे त्यांच्याकडे जे तृतीयाच्या मध्ये येत आहे. मनेरी डोळ्यांच्या व्हिक्टरने हुकूम सोडला. कांत्या, शांत्या दोघेही हुकमाच्या गुलामासारखे माना हलवत खोलीचा दरवाजा उघडून खोली बाहेर पडले. तसे इकडे व्हिक्टरने हळूच तिरकसपणे उजव्या बाजूला पाहिलं, जिथे खोलीतच एके बाजूला अंधारात त्रिकोणी आकाराची शवपेटी ठेवली होती. ज्या शवपेटीत ती पिशाची निजली होती. तुझं खुराक तुला लवकरच भेटेल, तृतीया. व्हिक्टर एका गालात छन्नी हसला. त्याचे अजगरासारखे मनेरी डोळे अंधारात क्रूर लकाकीने चकाकले. काही वेळानंतर टिंग आवाज करत लिफ्टचे दरवाजे उघडले. लिफ्टच्या उघड्या दरवाजातून पायल, जयदीप दोघेही हसमुख चेहऱ्याने बाहेर पडले. त्यांच्या समोरच 15 पावलांवर काउंटर टेबलापाशी व्हिक्टर शांत गूढ हास्य चेहऱ्यावर घेऊन ह्या दोघांकडेच पाहत उभा होता. जणू त्याला आधीच माहिती असावं की ही दोघं लिफ्टमधून येत आहेत. गुड मॉर्निंग, व्हिक्टरचा घोगरा आवाज आला. त्याच्या त्या वाक्यावर प्रतिउत्तर म्हणून जयदीपने सुद्धा मंद स्मित हास्य करत गुड मॉर्निंग म्हटलं व दोघेही दरवाजातून बाहेर पडणार तोच मध्ये व्हिक्टर म्हटला, सर, नेरळला जायची टॅक्सी बाहेर उभी आहे. व्हिक्टर चेहऱ्यावर तेज गूढ हास्य ठेवत म्हणाला. परंतु त्याच्या त्या वाक्यावर जयदीप, पायल दोघेही जागेवरच थांबले. दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य, नवल असे भाव पसरले होते. कारण ह्या व्हिक्टरला कसं समजलं की आपण नेरळला जाणार आहोत ते? कारण त्या दोघांव्यतिरिक्त हे कोणालाच ठाऊक नव्हतं ना. मग थँक्स, जयदीपने मागे न पाहताच म्हटलं व पायलचा हात गच्च पकडत उघड्या दरवाजातून बाहेर पडला. काउंटर टेबलापाशी उभा व्हिक्टर हे दोघे बाहेर पडायचीच वाट पाहत उभा होता. आणि जसे हे दोघे बाहेर पडले, काउंटरच्या टेबलाखाली लपलेले कांत्या, शांत्या भस्कन वर आले. जा, शोधा लवकर, जा, व्हिक्टर घाईघाईत म्हणाला. दोघेही पाळलेल्या कुत्र्यासारखे लिफ्टच्या दिशेने धावले व निघाले. जयदीप, पायल दोघांच्या रूमच्या दिशेने. माथेरानच्या नागमोडी रस्त्यावरून जयदीप, पायल दोघांची टॅक्सी जाताना दिसत होती. टॅक्सीमध्ये ड्राईव्ह सीटवर अनोळखी ड्रायव्हर बसलेला, तर मागे पॅसेंजर सीटवर जयदीप, पायल. जयदीप चेहऱ्यावर विचारमग्न संशयी भाव उमटले होते. तो मनात काहीतरी विचार नक्कीच करत होता. तोच अचानक त्याने पायलकडे पाहिलं. तिच्याही चेहऱ्यावर तेच भाव होते. ड्रायव्हर, जयदीपने प्रथम पुढे ड्रायव्हरकडे मग पायलकडे पाहिलं व पुढे म्हणाला, गाडी पुन्हा वनिता रिसॉर्टवर घ्या. वनिता रिसॉर्ट. कांत्या, शांत्या तिघेही जयदीप, पायल दोघांच्याही रूममध्ये घुसले होते. त्यांच्या सामानाच्या बॅग्स बेडवर ठेवून आतले कपडे, मेकअपचं सामान सर्व काही अस्वस्थपणे बेडवर, फरशीवर फेकलं गेलं होतं.
आणि दोघेही खोलीत कसला तरी शोध घेत होते. कसला तरी म्हणजे काय बरं? तर ते म्हणजे पायलचं महादेवाचं त्रिशूळ असलेलं दैवी लॉकेट, जे की तृतीयाला ते दोघांचं रक्त लुचायला बंधन आणत होतं. परंतु पूर्ण खोली पिंजून काढली तरी त्यांच्या हाती काही लागलं नव्हतं. लागेलही कसं? पायल तो त्रिशूळ लॉकेट गळ्यात जो घालून गेली होती. सांत्या, इथं तर ताईच नाही, बोबडा कांत्या म्हटला. त्याच्या त्या वाक्यावर शांत्याने फक्त त्याच्याकडे पाहिलं, परंतु काही म्हणला नाही. आता काय तले? कांत्या पुन्हा म्हणाला. तोच तेवढ्यात मागून आवाज आला, पोलीस कंप्लेन. आवाज येताच शांत्याने डोळे विस्फारले. त्याने गरकन वळून मागे पाहिलं. तसं त्याला दिसलं समोरच्या उघड्या दरवाजात जयदीप पायल उभे आहेत. मला डाऊट आलाच होता की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच आम्ही नेरळला न जाता टॅक्सी पुन्हा रिसॉर्टवर घेऊन आलो. आता तुमचे हे हॉटेल मी पोलीस कंप्लेन करून कसं बंद पाडतो ते पाहाच, जयदीप रागातच म्हटला. त्याने त्वरित खिशात हात घालून फोन बाहेर काढला. पोलिसांचा नंबर फिरवून फोन कानाला लावला. इकडे शांत्या कांत्या दोघांची हवा लीक झाली होती. भीतीने दोघांचा बँड वाजला होता. पायल जयदीपच्या सर्व कृतीकडेच पाहत होती. जयदीपच्या मागून जिना चढत कोणीतरी वेगाने चालत वर आलं. मग दोन काळ्या सुटबाईचे हात दिसले, ज्या हातात एक लाकडी दांडकं होतं. तेच दांडूक जयदीपच्या डोक्यात फट्ट आवाज करत मारलं गेलं. जयदीप वेदनेने विवळला. वार टाळूवर झाल्याने त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली व तो जागीच खाली कोसळला, बेशुद्ध झाला. आहो, पायल जमिनीवर कोसळलेल्या जयदीपचं डोकं मांडीवर घेऊन त्याचे दोन्ही गाल थोपटू लागली. परंतु तो शुद्धीवर येणं कठीण होतं. वार जबर जो बसला होता तोच तिच्याही डोक्यावर वार झाला. ती सुद्धा जयदीप बाजूला तशीच बेशुद्ध पडली. भूतासारखा काळ्या सुटातला मनेरी अजगराच्या डोळ्यांचा व्हिक्टर हातात दांडूक घेऊन एका गालात हसत त्या दोघांकडेच पाहत होता. आमची कंप्लेन करतो काय? आता कायमची तुझी कंप्लेन करतो. थांब, उचला रे ह्यांना आणि बांधून टाका तृतीयाच्या खोलीत. आजचा दिवस यांचा शेवटचा दिवस आहे. व्हिक्टरच्या वाक्यावर कांत्या शांत्या दोघांनीही लागलीच हालचाल केली. अंधारी श्रापित काळोखी रात्र झाली होती. आकाशात चंद्राची कोर उगवलेली दिसत होती. चंद्राचा प्रकाश साऱ्या भूतलावरच्या काळोखाशी दोन हात करत झुंज देत होता. म्हणूनच की काय पूर्ण अंधार झाला नव्हता. खालची जमीन दिसत होती. त्या जमिनीवर वर्तुळाकारात दगड रचलेली दिसत होती व त्या वर्तुळात एक धगधगती आगीची शेकोटी पेटलेली दिसत होती. त्याच शेकोटीच्या उजेडात जरा बाजूला गबलू मेनका दोघेही पत्ते खेळत बसले होते. डावात जमिनीवर 2 सोन्याची नाणी लावली होती. तोच हा माझा डाव. गबलू त्याच्या किन्नरी आवाजात अचानक जोश आल्यागत ओरडला व बारीकशा हातातले 3 पत्ते त्याने सरळ जमिनीवर ठेवले. पत्त्यांच्यावर 3 क्रमांक होते, A 2 3. गबलूने पत्ते खाली ठेवून लागलीच डावातले 2 सोन्याचे नाणे उचलण्यासाठी त्यावर हात ठेवला. थांब, मेनकाने आपल्या एका हाताचा फटका गबलूच्या हातावर मारला. ए, किन्नरी आवाजात विवळत गबलू हात चोळू लागला. ए मेनके, माझा डाव आहे, मग कशाला थांबवते मला? गबलूने डोळे मोठे करत म्हणाला. आबे हाफ तिकीट, तू काय एकटा खेळतोयस का? मी सुद्धा लागी लावलीये ना. मग तू तुझा डाव दाखवलास, मग माझा डाव नको दाखवायला? मेनका असं म्हणतच एका गालात हसली. तसा गबलू जरासा हसतच म्हटला, विसरलोच, दाखव. मेनकाने असं म्हणतच पहिला पत्ता जमिनीवर ठेवला, तो म्हणजेच राणी. तिच्या पहिल्या पत्त्यावरची राणी पाहून गबलू दात काढत हसला. माझ्याकडे एका आहे, एका, दाखव. गबलूच्या वाक्यावर असं म्हणतच मेनकाने पुन्हा दुसरा पत्ता त्याच पत्त्या बाजूला ठेवला, तो म्हणजे पुन्हा जोड राणी. माझ्याकडे एकाचा राऊंड आहे मेनके, तू हारली. गबलूने असं म्हणतच दोन्ही हात पुन्हा सोने घ्यायला पुढे वाढवले. तोच मेनकाने अखेरचा शेवटचा 3रा पत्ता हवेतून खाली फेकला. हवेतून चक्रीसारखा गोल गोल भिंगत तो पत्ता थेट येऊन 2 सोन्याच्या नाण्यांवर येऊन पडला, जे पाहून गबलूचे हात मध्येच थांबले.
कारण समोरचा पत्ता म्हणजेच तिसरी राणी होती. 3 राण्या. गबलूचे तोंड आश्चर्यकारक धक्का बसल्यागत मोठं झालं. गबलू मेनका. मध्ये समर्थांचा आवाज आला. तसं मेनका गबलू दोघेही पटकन जागेवरून उठले. या दोघांपासून 20 पावलांवर मागे एक झाड दिसत होतं. त्या झाडाखाली समर्थ कृणाल ध्यानस्थ बसले होते. जी समर्थ. मेनका त्या झाडापाशी जायला निघाली. शेकोटी भोवती उभा गबलू. त्याने मात्र मेनका पुढे जाताच डावातले 2 सोन्याचे सिक्के उचलून खिशात कोंबले व येड्यासारखा दात काढत तुरुतुरु धावत मेनका मागे गेला. जी समर्थ. मेनका झाडापाशी आली व पुन्हा उच्चारली. झाडाच्या खाली जमिनीवर एक चौकोनी आकाराची चटई अंथरलेली. त्या चटईवर समर्थ ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या होत्या. चेहऱ्यावर त्रासिक भाव झळकत होते. मेनका गबलू, माझा भक्त एका घोर संकटात सापडला आहे. त्याला माझी मदत हवी आहे आणि मला लवकरात लवकर तिथे त्याच्या मदतीला जावं लागेल, अन्यथा अनर्थ घडेल. समर्थ ध्यानस्थ अवस्थेतच म्हटले. ठीक आहे समर्थ, मग आम्ही सुद्धा तुमच्यासोबत येतो. नाही मेनका, तुम्हाला तिथे येता येणार नाही. उलट तुम्हा दोघांना इथे राहूनच एक कामगिरी पार पाडायची आहे. कामगिरी? कसली कामगिरी कृणाल? गबलू न समजून म्हटला. त्यावर समर्थ म्हणाले, माझ्या शरीराची काळजी घ्यायची आहे. समर्थ एवढेच म्हटले. मग त्यांच्या सर्व शरीराला एक झटका बसला. सर्व शरीर शहारलं गेलं. माथेरान. रात्री 11:15. वनिता रिसॉर्टमध्ये एका अज्ञात खोलीत एक सागवानी लाकडाची तुलतुलीत देखणीची शवपेटी दिसत होती. जणू आज झोपलेल्या मृताची ती शाही गादीच असावी. शवपेटीपासून पुढे 10 पावलांवर 2 लाकडी खुर्च्या दिसत होत्या आणि त्या खुर्च्यांवर जयदीप पायल दोघांनाही दोरीने बांधलेलं दिसत होतं. ओरडायला नको म्हणून दोघांच्याही तोंडात सफेद रंगाचे बोळे कोंबले होते. त्या दोघांच्याही मागे कांत्या शांत्या उभे होते आणि पुढे काळ्या सुटाबुटातला म्हातारा व्हिक्टर उभा होता. जयदीप खुर्चीतून स्वतःला बांधलेल्या अवस्थेतून सोडवू पाहण्यासाठी हातपाय हलवत होता, परंतु दोऱ्या गच्च बांधल्या होत्या. हातपाय सोडवणं कठीण होतं. कर कर, किती करायचे तेवढे प्रयत्न कर, पण ही दोरी काही सुटणार नाही. आणि तसंही व्हिक्टरने डाव्या बाजूला भिंतीवर पाहिलं, जिथे गोल घड्याळ होतं. घड्याळात 11:50 अशी वेळ झाली होती. फक्त 10 मिनिटेच उरली आहेत तुमच्याकडे, कारण ती शवपेटी पाहतोयस. व्हिक्टरच्या वाक्यावर जयदीप पायल दोघांनी त्या शवपेटीकडे पाहिलं. त्यात तुमचा काळ झोपला आहे, जो 12 वाजता उठणार आहे. तुम्हा दोघांचं रक्त लुचायला. व्हिक्टर असं म्हणताच गडगडाटी हसला. त्याला जोड म्हणूनच कांत्या शांत्या सुद्धा हसुरी हसू लागले. ए मेनका. गबलूने मेनकाकडे पाहिलं व बोलू लागला. हा कृणाल तर इथेच आहे, मग तो मदतकर्त्याला वाचवायला कसा जाईल? असं तर नाही ना, हा इथेच डोळे मिटून झोपला असावा. गबलूने आपली शंका व्यक्त केली. नाही गबलू, समर्थ काय म्हणाले आठव पाहू, की माझ्या शरीराचं रक्षण करा. म्हणजे तू समजला नाहीस की समर्थ आत्मारूपाने मदतकर्त्याला वाचवायला गेले आहेत. मेनका झाडाखाली डोळे मिटून शांतपणे ध्यानस्थ झालेल्या समर्थांकडे पाहत म्हटली, जिथे त्यांचं फक्त शरीर होतं, कारण आतली आत्मा तर केव्हाचीच निघून गेली होती. पण कुठे? या पाहूयात. माथेरान वनिता रिसॉर्टच्या गेटसमोर समर्थांची पारदर्शक आत्मरूपी आकृती अवतरली होती. समर्थांनी एक वेळ अवतीभवती पाहिलं. त्या अभद्र वास्तूशिवाय तिथे काहीही नव्हतं. होती ती फक्त स्मशान शांतता आणि रात्रीचं गूढ धुकं, जे भिरभिरत भूतासारखं रिसॉर्ट भोवताली फिरत होतं. समर्थ हळू चालत चालत पुढे जाऊ लागले. समोरच्या बंद गेटमधून त्यांची आत्मा अलगद आरपार होत आत प्रवेशली गेली. टंग. 12 वाजल्याचा टोल पडला. व्हिक्टर सहित कांत्या शांत्या जयदीप पायल सर्वांच्या नजरा शवपेटीच्या दिशेने स्थिरावल्या. कर आवाज करत शवपेटीचा दरवाजा उघडला. तशी आतून थंडगार सफेद रंगाची वाफ झपकन बाहेर पडली. व्हिक्टर, कांत्या, शांत्या ह्या तिघांच्याही नजरेत
आसुरी आनंदाची लकाकी होती, तर जयदीप पायल दोघांच्या नजरेत भीतीची छाया होती. दोघेही पुढे घडणारं अमानवीय प्रकार उभ्या भयभीत डोळ्यांनी पाहत होते. शवपेटीत झोपलेल्या पांढऱ्याफट पिठाच्या चेहऱ्यासारखे तृतीया पिशाचिनीने खाडकन डोळे उघडले. त्या डोळ्यांची बुबळे लाल रक्तांचल रंगाची होती. तिने आपल्या सर्वांकडे पाहिलं व पुढच्या क्षणाला तिचे कमरेइतकं शरीर वेगानं उठून वर उभं राहिलं. आवाज करत तिने जबडा विचकला. त्या विचकत्या जबड्यातून 4 सुळ्यासारखे दात बाहेर आले, जे पाहून जयदीप पायल दोघांचेही प्राण भयाने धाबेदनानून उठले. तुमचा मृत्यूकाळ जागा झाला. विक्टर खांदे हलवत हसू लागला. टंग. त्या स्मशान शांततेत तो बाराचा टोल पडण्याचा पडघम आवाज 4ही दिशेंना गुंजला होता. हवेसहितच समर्थांच्या कानांवर येऊन आदळला होता. तो आवाज, त्या आवाजाची दिशा, होय, समर्थांना कळून चुकली होती. गंभीर चेहऱ्यानेच ते रिसॉर्टच्या मागच्या बाजूला पाहत तिकडे जाऊ लागले. पायलची भीतीने वाचा बसली होती. डोळ्यांसमोर जे दिसत होतं ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. तृतीया शवपेटीतून खाली उतरली. फरशीवर तिचा तो प्रेताळ पायाचा पंजा पडताच हाड मोडल्याचा कटकट आवाज झाला. तिचे ते लाल लेझरसारखे बुबळ आणि त्यातले 2 काळे ठिपके रूपी बावल्यामय डोळे पायललाच पाहत होते. हीच ती. हिच्यामुळेच काल मला त्याला लुचायला नाही मिळालं. हिच्या गळ्यात काहीतरी आहे. मला ती शक्ती जाणवतीये. काढते बाहेर. तृतीया रागात क्रोधित नजरेने पायलकडे पाहत फिसकारली. जाड्या कांत्या दबादबा पाय आपटत पायलपाशी पोहोचला. त्याने आपल्या बलदंड हाताने पायलच्या गळ्यात असलेल्या महादेव त्रिशूळ लॉकेटला एका हाताने तोडत पायलपासून विलग केलं व दूर अंधारात फेकलं. आता तर तुझं लॉकेट गेलं. मग आता कशी वाचशील? तृतीया तिच्या भसाड्या आवाजात म्हटली व हसू लागली. पायलचा जीव कंठात आला. भीतीने श्वास गळ्यात अडकला. काल रात्री पाहिलेलं स्वप्न काही स्वप्न नसून खरंच घडलं होतं हे सुद्धा तिच्या ध्यानी आलं व त्या कल्पनेने अंगावर एक भीतीचा शहारा उठला. हळूहळू एक पाऊल पुढे टाकत तृतीया पायलपाशी पोहोचली. तसे पायलने हळूच डोळे बंद केले व मनात पूर्ण एकाग्र होऊन समर्थांना हाक दिली. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ वाचवा मला. समर्थ वाचवा. तृतीयाने आपली मान वाकडी केली. जबडा विचकला. आतून 4 सुळ्यासारखे दात भस्कन बाहेर आले. हळूहळू आपली मान ती पायलच्या रक्तनटिकेजवळ घेऊन जाऊ लागली. तसा तिच्या नाकात रक्ताचा वास वेगानं घुसू लागला. तिच्या हावरट मनात तहान तयार होऊ लागली. जयदीप शरीरात होती नाही तेवढी सर्व ताकद लावून स्वतःला सोडवू पाहत होता, परंतु सुटका काही होत नव्हती. उलट विक्टर, शांत्या, कांत्या तिघेही त्याच्या हालचाली पाहून येड्यासारखे कुळ्यागत हसत होते. तृतीयाचे 4 सुळेधारी दात अलगद पायलच्या कातडीवर टेकले गेले. तसा जयदीपने काळजावर दगड ठेवतच हातबल होऊन मान दुसरीकडे वळवली की तोच तेवढ्यात तृतीयाच्या सर्व शरीराला एक झटका बसला. त्या झटक्याने ती जाऊन थेट मागे उडाली. त्या शवपेटीवर पाटणावर आपटली. तिच्या वजनाने त्या शवपेटीच्या चिरफाळ्या उडाल्या. फट असा मोठा आवाज झाला. त्या आवाजासरशी जयदीपने वळून समोर पाहिलं. तसे त्याला दिसलं की पायल सुखरूप आहे व ती पिशाचीन तिच्याच शेपटीवर जाऊन आदळली आहे. कोण आहे? कोण आहे इथे? विक्टर मोठ्याने ओरडला. त्याला कोणाची तरी चाहूल लागली. त्यालाच नाही तर तृतीयाला सुद्धा कळालं होतं. इकडे जयदीपच्या हाताची गाठ आपोआप सुटली. तो मोकळा झाला. जयदीप, पायलला घेऊन लागलीच इथून बाहेर पड. समर्थांचा आवाज आला. खरं तर घडतंय ते जयदीपसाठी फारच आश्चर्यचकित करणाऱ्यांमधलं होतं, परंतु आपलं रक्षण कोणीतरी चांगली शक्ती करत आहे हे सुद्धा त्याला कळालं होतं. म्हणूनच त्या शक्तीच्या सांगण्यानुसार जयदीप मोकळा होताच त्याने पायलचे हातपाय सोडले. जयदीप सुटला हे पाहताच विक्टर तावा त्याच्या दिशेने निघाला की तोच तेवढ्यात
त्याच्या थोबाडावर एक अदृश्य बुक्की बसली. वार इतका तुफान शक्तिशाली होता की विक्टरची कवटी झटकन हाड मोडला जात 360च्या अंशात मागे फिरली व तो म्हातारा विक्टर जागीच गतप्राण होऊन कोसळला. शेवटी हीच त्याच्या पापाची शिक्षा असावी. जयदीप पायल दोघेही खोलीतल्या दरवाजापाशी आले तसा तो दरवाजा आपोआपच उघडला व दोघेही बाहेर पडले. त्यांची सुटका झाली होती. विक्टरचं प्रेत उलटं मुंडी होऊन खाली पडलं होतं. त्याचे ते सताड उघडे मनेरी अजगरासारखे डोळे कांत्या शांत्या दोघांकडेच पाहत होते. तोच त्या दोघांच्याही थोबाडावर एक एक करत अदृश्य बुक्की बसली. त्या दोघांचंही प्रेत हुबेहूब तसंच उलट मुंडी होऊन जागच्या जागी कोसळलं. त्या नराधमांना पळायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. भसाड्या घोगऱ्या आवाजात तृतीया किंचाळली. आपल्या हस्तकांचा अंत झालेला पाहून ती चवताळून उठली होती. कोण आहेस तू? आणि असं लपून छपून भ्याड्यासारखा का वार करतोयस? हिम्मत असेल तर समोर ये. तृतीयाच्या वाक्यावर काहीतरी घडू लागलं. तिच्यापासून 10 पावलं पुढे काळोखात दुधाळ रंगाची चमकीली धुळीकण निर्माण झाली व त्या धुळीकणांमध्ये समर्थांचा पारदर्शक पवित्र आत्मा दिसू लागला. कोण आहेस तू? कशासाठी आला आहेस इथे? बोल. तृतीया खेकसली. मी समर्थ कृणाल, तुझ्या अंतासाठी आलो आहे. समर्थांचा गडगडाटी आवाज घुमला. माझ्या अंतासाठी? नाही, माझा अंत कोणीच करू शकत नाही. मी अमर आहे. अमर आहे मी, तृतीया गर्वानं म्हणाली. हा तुझा भ्रम आहे, दुष्ट पिशाचीने, जो मोडण्यासाठीच मी इथे आलो आहे. असं म्हणतच समर्थांनी तोंडावाटे मंत्र उच्चारला. घनशोषकम प्रगटम आत्मशोषकम. समर्थांच्या मंत्रासरशी त्यांच्या आत्म्याभोवताली असलेल्या दुधाळ धुळीकणाचं आवरण अगदी सूर्याच्या तेजाप्रमाणे तीव्र लख्खपणे उजळून निघालं. ती खोली दिवस असल्याप्रमाणे पूर्ण उजळून निघाली. ते तेज इतकं असीम होतं की त्या तेजाच्या प्रकाशाने तृतीयाच्या शरीरावरची चामडी भाजली गेली. सर्व शरीरातून पांढरट रंगाचं धूर निघू लागला. काय होत आहे हे? तृतीया महाभयंकर वेदनेने विवळू लागली. हातपाय झाडत जागेवरच थैथै करत उड्या मारू लागली. मालक, मालक, मला वाचवा, मला वाचवा. शेवटच्या स्वरावर तृतीयाचं सर्व शरीर फट आवाज करत फुटलं. तिच्या शरीराचं लाल धुळीकणांत रूपांतरित झालं जात ते थेट समर्थांच्या शरीरात म्हणजेच घनशोषक आवरणात खेचलं गेलं. तृतीयाचा अंत झाला होता. ह्या भागाचा सुखद अंत. जयदीप पायल दोघेही रिसॉर्टपासून 50-60 मीटर दूर आले होते. त्या दोघांच्या समोर आता झाडांची वाट होती जी पुढे जाऊन रस्त्याला मिळणार होती. ते दोघेही जागेवरच थांबले. दोघांनी एकदाच वळून मागे पाहिलं तर त्या दोघांनाही आश्चर्य, नवल असा धक्का बसला. कारण रिसॉर्टच्या जागी आता काहीही नव्हतं. ती वास्तू जणू एक फसवा देखावा होता की त्या वास्तूला जमिनीने गिळलं होतं. कोणास ठाऊक, पण घडणारा प्रकार मात्र अचंबित करणाऱ्यांमधला होता. धन्यवाद समर्थ. पायलने आपले दोन्ही हात जोडले. तिला पाहूनच जयदीपने सुद्धा आपले सुद्धा हात जोडले. आम्हाला वाचवण्यासाठी धन्यवाद समर्थ, जयदीप म्हणाला. पायलने आपले जोडलेले हात सोडले. ज्या हातात तिचा लॉकेट अवतरला होता, जो तिने पुन्हा डोळ्यांना कपाळाला स्पर्शून पुन्हा गळ्यात घातला. घडणारी क्रिया हा क्षण फारच आश्चर्यकारक होता. पण त्याच्या मुळात जाणे आपलं काम नाही. उलट ज्या समर्थांमुळे आपण वाचलो तेच आपल्यासाठी चांगलं आहे. अशा या दुष्ट शक्तींना रोखण्यासाठी त्या परमेश्वराने आपल्याला वाचवण्याकरिता एक दूत पाठविला. हीच त्या दोघांसाठी खूप मोठी गोष्ट होती. शेवटी पुन्हा एकदा दोघांनी समर्थांना हात जोडले व दोघेही घरी जाण्यासाठी निघाले. समर्थांनी हळूच डोळे उघडले, जे पाहून मेनका गबलू. दोघांनी एकमेकांकडे हसून पाहिलं. समर्थ, मेनकाचा आवाज. कृणाल, तू आलास? गबलू दात काढत हसला. समर्थ इतकेच म्हटले. मग त्यांनी हळूच हाताचा तळवा सरळ धरला, मंत्र उच्चारला. घनशोषकम प्रगटम. समर्थांच्या हातांवर निळसर रंगाच्या धुळीकणांसहित
घनशोषक अवतरला व त्यात मेनका गबलू दोघांनाही तृतीया पिशाचीन कैद झालेली दिसली. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या